स्मार्ट अहमदनगर न्यूज। रुई येथे शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। वाढत्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी विषमुक्त अन्न निर्मितीवर भर द्यायला हवा। सुनंदा पवार, इंदापूर तालुका ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत राज्यभरातून 50 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली आहे। या माध्यमातून 2500 शेतकरी जोडले गेले आहेत। तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊसावरती प्रयोग चालू आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना औषधे आणि खतांचा खर्च कमी होऊन उत्पादन मात्र वाढणार आहे। ऊस पिकानंतर पुढील काळामध्ये फळबागा व भाजीपाल्यामध्ये हे तंत्रज्ञान वापराबाबत कामकाज केले जाणार आहे। तसेच केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मोबाईलवरती SMS आणि व्हॉट्सअप मेसेज पाठवून शेतीविषयक माहिती देण्याचाही उपक्रम केंद्रामार्फत राबवला जात आहे, असे मत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी रुई येथील इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर कृषी जागरणचे अब्दुल समद, महिंद्रा ट्रॅक्टरचे चव्हाण, झायडेक्सचे प्रवीण माने, देहातचे विशालराजे भोसले, आवाजचे अजय पाटील, रुई गावच्या सरपंच नैनाताई पाटील, डॉक्टर रुपाली बंडगर आदी यावेळी उपस्थित होते।